चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या दंडवते कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण नवोदय 2012 ची प्रश्नपत्रिका यातील उदाहरण सोडवून घेणार आहोत। चला तर एका माणसाने एक टेबल इकडे लक्ष दे। एका माणसाने एक टेबल 250 रुपयाला खरेदी केला। आता लक्षात घे, एक टेबल खरेदी केलाय आणि त्याच्या दुरुस्ती आणि पॉलिश साठी व त्याच्या दुरुस्ती व पॉलिश साठी 150 रुपये खर्च केला। 150 रुपये खर्च केला। त्याने तो टेबल 500 रुपयाला विकला। त्याने तो टेबल 500 रुपयाला विकला। कितीला विकला रे? 500 रुपयाला विकला। तर त्याच्या नफ्याची टक्केवारी काय? तर नफ्याची टक्केवारी काय असा प्रश्न आहे। इकडे लक्ष द्या, लक्ष इकडे द्या म्हणलो। लक्ष बोर्ड कडे द्या, बोर्ड कुठं आहे? चला तर लक्ष द्या इकडं। एका माणसाने एक टेबल 250 रुपयांना खरेदी केला व त्याच्या दुरुस्ती व पॉलिश साठी 150 रुपये खर्च केला। त्याने तो टेबल 500 रुपयाला विकला। लक्ष घ्या, रुपयाला विकला, विकला तर नफ्याची टक्केवारी काढा। नफ्याची टक्केवारी काय? कळलं? तर या गणितामध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात घ्या। पहिल्यांदा काय म्हणतंय, एका माणसाने एक टेबल 250 रुपयाला खरेदी केला। कितीला बाबा? 250 रुपये ही काय झाली तुझी खरेदी किंमत। ठीक आहे। मग पुन्हा त्याच्यामध्ये काय अजून ऍड करायचंय? त्याच्या दुरुस्ती व पॉलिशला 150 खर्च केला। मग ते हमाली, दुरुस्ती, सर्व काही भाडे, हा खर्च हा खरेदी खर्च असतो, कारण हा त्याला लागत असतो स्वतःला। ठीक आहे। मग आता हे एवढ्याला खरेदी केला म्हणल्यावर त्याला नीट करायला त्याच्या पदरचे पैसे गेले ना, तर ते ऍड करायचे याच्यामध्ये। मग ते 150 रुपये अजून टोटल त्याला खरेदी पडली कितीला बाबा? एकूण खरेदी किती पडली? ही एकूण खरेदी। ठीक आहे। मग इकडे लक्ष दे, एकूण खरेदी। मग हे 150 रुपये आणि हे 250 रुपये, 400 रुपये काय झाली बाबा? एकूण खरेदी। मग टेबल विकलाय कितीला? इतर येतो, विक्री किंमत किती होती बाबा? 500 रुपये। विक्री किती होती? 500। मग ते काय म्हणताय, नफा काढा म्हणलंय का? नाही, नफ्याची टक्केवारी म्हणजे शेकडा नफा। तर नफा आहे, नफा बरोबर विक्री वजा खरेदी। नफा बरोबर काय रे बाबा? विक्री वजा खरेदी। आता लक्षात घे, मग विकलेली किंमत होती 500 रुपये, खरेदी पडली होती 400 रुपयाला, म्हणजे तुला 100 रुपये नफा झाला का नाही? जास्त पैसे लागून आले का नाही? 400 ची वस्तू तू 500ला विकली, म्हणजे 100 रुपये काय झाले? जास्त मिळाले। मग आता आपल्याला काय करायचं? नफ्याची शेकडा नफा। नफ्याची टक्केवारी म्हणजे काय? शेकडा नफा। 100ला किती आहोत? ठीक आहे। मग आता लक्षात घ्या, मग शेकडा नफा काढताना काय करायचं? तर शेकडा नफा बरोबर
प्रत्यक्ष नफा हे 100 रुपये नफा मिळालेला. खाली खरेदी किंमत टाकायची. खरेदी काय होती 400 रुपये आणि गुणुले 100 करायचं शेकडा नफा काढताना. मग हे दोन शून्य कटले 4 दोन्ही 8 2 उरले 4 पंचे 20. मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे 25%. काय बाबा 25%. किंवा त्रैराश पद्धतीमध्ये कसं इकडे लक्ष घे. तर पुन्हा दुसऱ्या पद्धतीने बघ कसं शॉर्टकट काढायचंय. खरेदी असले इकडं ठीक आहे आणि हे मिळालेला नफा. तर 400 रुपये खरेदीवर 100 रुपये नफा मिळाला. बरोबर आहे का. तर 100वर किती मिळाला शेकडा नफा म्हणजे 100वर किती. खरेदी किंमत ही 100% असते कधी बी. मग इकडे लक्ष द्या. 400 वर 100चा नफा तर 100वर कितीचा म्हणून लिहायचं आणि तिरकस गुणाकार करायचा. ही दुसरी पद्धत शॉर्टकट. आता लक्षात घे 400 गुणुले x झाला आणि हे काय झालं 100 गुणुले 100. मग आता हे x सोबत गुणाकारात आहे तिकडे जातील भागाकारात. मग हे दोन शून्य गेले आणि 4 ला काटल्यावर काय आलं रे बाबा 25%. मग ही दुसरी पद्धत. मग तुला ह्या पद्धतीने जायचं असलं या पद्धतीने जायचं आणि या पद्धतीने जायचं असलं तर ही सूत्र पद्धत. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणुले 100. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे गणित होतं. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा, लाईक करा, तसंच चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपण नवोदयच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. तरी सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे.